पुण्यातील वाघोली परिसरात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे। एका आईने स्वतःच्या 11 वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून केला, तर 13 वर्षाच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला असून सुदैवाने ती मुलगी बचावली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आईला ताब्यात घेतलं आहे, तर जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या घटनेत 11 वर्षाचा मुलगा साईराज संतोष जायभाय याचा जागीच मृत्यू झाला, तर 13 वर्षाची मुलगी धनश्री संतोष जायभाय गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण आहे। वाघोलीत अवघ्या 2 दिवसात घडलेली ही दुसरी निर्दयी घटना असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। ही घटना वाघोली येथील बाईप रोड परिसरात घडली आहे। सोनी संतोष जायभाय मूळ रहिवासी कंधार, जिल्हा नांदेड, सध्या वाघोली येथे बाईप रोडवर वास्तव्यास असलेल्या महिलेने हे कृत्य केलं आहे। पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतला असून नेमकं हे कृत्य का करण्यात आलं याचा तपास सुरू आहे। कौटुंबिक वाद की मानसिक तणाव यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत। वाघोलीत सतत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। वाघोलीच्या एका या सोसायटीमध्ये एक महिला तिच्या 2 मुलासह राहत होती। 11 वर्षाचा मुलगा आणि एक 13 वर्षाची मुलगी होती। तर प्राथमिकदृष्ट्या अशी माहिती मिळते की त्या महिलेने 11 वर्षाच्या मुलाला गळा चिरून ठार मारलेला आहे। तसंच मुलगीला सुद्धा मारायचा प्रयत्न केलेला आहे, तिचा गळावर वार केला होता। त्यावेळी आरडाओरडा झाल्यानंतर सोसायटीतल्या बाजूबाजूच्या लोकांनी दरवाजा उघडून त्या मुलीला वाचवून त्याला हॉस्पिटलमध्ये रवाना केलेलं आहे। मुलग्याच्या जागेवर डेथ झालेली आहे आणि जी खून करणारी महिला जी आहे ती आपण ताब्यात घेतलेली आहे। अधिक तपास चालू आहे। खून करण्याचं कारण काही कळालं का? अजून तपास चालू आहे। काय कौटुंबिक ताण वगैरे काय होता का याबाबत अधिक तपास आम्ही साक्षीदारांच्याकडे चौकशी करून करत आहोत।